नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना केलेल्या खर्चाचा तपशील मतमोजणीपासून 3 दिवसाच्या आत देणे बंधनकारक होते। या अनुषंगाने उपलब्ध माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढणाऱ्या 56 पैकी 21 उमेदवारांनी लाखांच्या वर खर्च केल्याचे स्पष्ट झाले। शिरपूर तालुक्यातील गावातील एका बसस्थानक परिसरात एक विवाहित महिला आपल्या मावशीला दवाखान्यात घेऊन जात असताना गावातील 5 जणांनी तिला अडवून जातीवाचक शिवीगाळ करून लज्जास्पद कृत्य केल्याची घटना घडली। या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथे 10वीत शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय जिगर राजू बिल याचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली। धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रासमोरील धार्मिक वस्तू विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी सलग दुसऱ्यांदा चोरी केली। यात आताच्या घटनेत काही देवतांच्या मूर्ती तसेच 800 रुपयाची रोकड चोरांनी लांबवली। घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व माहिती शहर पोलिसांना देण्यात आली। धुळे तालुक्यातील सरवड गावात चोरट्यांनी घरफोडी करत सोने चांदीचे दागिनेसह रोकड असा 75,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी सोनगीर पोलिसात अद्याप चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शासनाच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 1395 मुलींना 5,000 रुपयाचा पहिला हप्ता याप्रमाणे 69,75,000 रुपयाचा वितरित करण्यात आला। शिरपूर येथे पटेल शाळेत आनंद मेळावा उत्साहात पार पडला। मेळाव्यात पदार्थाची माहिती जाणून घेताना राजगोपाल भंडारे व इतर शिक्षक कर्मचारी। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाभरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या कार्यांचीही माहिती दिली। सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करताना जयकुमार रावल व इतर पदाधिकारी। धुळे शहरापासून जवळ असलेल्या वडणे गावात वाद झाला। या वादातून आशाबाई काशीनाथ कुवर यांना दमदाटी व मारहाण करण्यात आली। या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे येथे कार चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकीस्वार जखमी झाला। मनोज विजयसिंग राजपूत असे जखमी युवकाचे नाव आहे। धुळे येथील दोंडाईचातील अर्धाकृती पुतळा जवळून एका तरुणाची दुचाकी भर दिवसा चोरट्यांनी चोरी करीत लपास केली। या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला अद्याप त्याने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले। या प्रकरणी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला। धुळे येथील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केलेला अमृत आनंदा पाटील हा शिरपूर येथे आढळून आला। पोलिसांनी शुक्रवारी रोजी त्याला ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। लहान चिमुकल्यांना हसत खेळत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंदाचा शनिवार साजरा होत आहे।